बऱ्यापैकी विलास पाटीलांना पाठिंबा मिळेल काँग्रेसच्या. कारखाना आहे म्हणते पठाणवरती काढलाय बाबा आपला असलेला हां तिथं पोरं आहे प्रत्येक गावातली आहे. आणि त्यांनी आपल्या मुलगीला जी निवड केली ते खरोखर चांगल्यापैकी आहे. भाजपचं चाललेलं जे राजकारण आहे ते इथं टिकाव धरू शकेल असंही वाटत नाही. लग्नाचं काम असेल कोणा आजारी असेल तर स्वतःहून जाऊन त्यानं पैशाची आर्थिक मदत केली. आता जास्त लोक विलास पाटलांच्या पाठीमागे जाणार. 100% की सभागृहामध्ये हे सभागृह गाजवणारीच काय राहणार आहे, आमचा प्रतिनिधी राहणार आहे, हे आम्हाला खात्री आहे. सध्या मी गगनबावडा तालुक्यामध्ये फिरतोय. तिसंगी मतदारसंघामध्ये वातावरण काय आहे या अनुषंगानं आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. सध्या मी उभारलोय या मतदारसंघातल्या सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या साळवण इथं. मुख्य रस्त्यावर आहे मी, तुम्ही बघत असाल. इथल्या नागरिकांशी चर्चा करणार आहे, त्यांना काय वाटते, इथला राजकीय वातावरण काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. स्थानिकांशी बोलूया, इथल्या समस्या असतील, इथला कौल असेल, याचा एकंदरीत अंदाज घेण्याचा प्रयत्न करूया. मला सांगा, इथला आता एकंदरीत या जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर विचार करायचा झाला तर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होईल वाटते. काय वाटतं, इथले लोक काय निर्णय घेतील, कोणाचा कौल आहे इथं असे? आता जास्त लोक विलास पाटलांच्या पाठीमागे जाणार. का कारण काय? कारण त्यांनी लोकांचं सहकार्य त्यांनी मिळालेलं आहे. बर लोकांच्या अडीअडचणीला ते उपयोगाला पडतात. बर कुठेही अडचण आली तर ते धावून जातात, तिथे धावून जातात. धावून जातात. बर मला सांगा, त्यांचं काम तसं आहे का? कुठल्या कामात ते म्हणजे ते सक्रिय आहेत किंवा लोकांच्या गरजांसाठी कुठल्या प्रकारच्या ते उपयोगाला येतात असं वाटतंय? आता त्यांनी जवळजवळ 30-40 पतसंस्था काढलेल्या आहेत. 30-40 पतसंस्था असं आहे. आता 200-300 मुलं आता त्यांच्या संस्थेत कामाला आहेत. एवढे हां, एवढं मोठं सगळं जाळ आहे. जाळ आहे, एवढं त्यांचं मोठं जाळ आहे. बर आणि सर्वसामान्य माणसांना ते मदत करतात सारखे. बर कुठले मदत करतात. आणि कुठल्याही ह्याची अपेक्षा न करता, फळाची अपेक्षा न करता, किंवा तुमचा विरोधक असून दे किंवा जवळच असून दे असं मानत नाहीत, कुणालाही मदत करतात ते. मी सगळ्या हाताचा माणूस आहे. होय होय. उलट आमचं हे आमचे पाटील आहेत कोदकर, हां. विलास पाटील हां. इथं त्यांचं ऑफिस आहे का? ऑफिस आहे हवायचं बरं, आहे. ते बरं. भागातल्या लोकांचे त्यांचे हे आपलं गरजा काढायला निघतात बर असं आहे. मग ते माणूस गरजेला पडतोय का? हां पडणार की. मला सांगा, इथल्या ऊसाचा असेल किंवा इतर सहकारी संस्थांच्या जाळ्या आहे, ह्यातनं काय माणसं तिथं लावल्यात कुणी काय काय कसं? त्यांच्याकडे माणसं एक बरीचशी आहेत बरीचशी म्हणजे त्यांनी लावल्यात. विलास पाटलांच्याकडं. कशासाठी घेतल्या त्यांनी? त्यांच्या संस्था आहेत नाही. संस्था आहेत. होय लांब बरी संस्था आहे त्यांच्या. कुठंपर्यंत आहेत काय? याचं माहीत नाही गावाला जाईल मग. हां 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 गाववाले आहेत. कारखाना आहे म्हणते पठाणवरती काढलाय बाबा आपला असलेला हां तिथं पोरं आहेत प्रत्येक गावातली आहे, ठराविक पोरं आहेत. हां हां म्हणजे सगळ्या मतदारसंघ पूर्ण गावातले होय होय होय. किती पोरं असतील मग? संपूर्ण तसं काय सांगता येणार नाही, आम्ही खेळतीच जातोय. हां 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 म्हणजे 200-400 तरी असतील की का नाही? जास्त जास्त असतील. 3 पाळ्या 8 तासाच्या. हां हां म्हणजे बरीच उलाढ आला आहे. तर 8 तासाच्या पाळ्या 3. जिल्हा परिषदचे निवडणूक लागल्या, काय वातावरण वाटतंय? कुणाला पॉझिटिव्ह आहे वातावरण? बऱ्यापैकी विलास पाटीलांना पाठिंबा मिळेल काँग्रेसच्या बाजूने. का तसं काय वाटतंय तुम्हाला? लोकांचं म्हणजे त्यांची काम करण्याची जी भूमिका आहे हां तालुक्यातनं किंवा इतर तालुक्यातून त्यांनी ज्या शाखा उत्पन्न केल्यात आहे हां त्या शाखेच्या माध्यमातून बरेच त्यांना पॉझिटिव्ह हे आहे त्यांच्याकडं, म्हणजे लोकांचा प्रतिसाद. बर आणि पुढे त्या शाखा वाढवणार आहेत हां असं काय काय मिळते. परत तरुण वर्ग तिथं नोकरी लागू शकतोय. हां या तरुण वर्गाची आशा आहे ही. त्या आशेमुळे तरुण वर्ग तिकडं फिरलेला आहे. म्हणजे तिने दिलेला हाताला काम जे आहे, रोजगार जो आहे युवकांना किंवा संधी जी आहे, यामुळे इथली लोक त्यांच्यावर समाधान आहेत वाटतं. समाधानी आहे, बरोबर आहे. आणि त्यांनी आपल्या मुलगीला जी निवड केली हां. ते खरोखर चांगल्यापैकी आहे. म्हणजे का- का तसं का वाटतंय तुम्हाला? कारण ते एक सुशिक्षित आहे, चांगली सुशिक्षित असल्यामुळं हां ती भविष्यात काही घडवू शकते, हां तालुक्याचा विकास करू शकते. म्हणजे मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्येच आपली लढत चालू आहे. आता लढत जरी असली तरी एकंदरीत इथल्या वातावरणाचा अंदाज घ्यायचा झाला तर काय वाटते, कशा होतील, कुठल्या बेसवर माणसं मतदान करतील वाटते? कसं आहे, हे गगनबावडा तालुक्यातील शैक्षणिकदृष्ट्या हां. हे एक नामवंत असं आपलं एक गाव आहे. या ठिकाणी पूर्वापासून म्हणजे एक चांगलं नामवंत हायस्कूल, त्याच्यानंतर सिनियर कॉलेज वगैरे शिक्षणाची चांगली इथं काही सोय आहे. आणि तिसंगी मतदारसंघातील सर्वात
जास्त लोकसंख्येचं काय आहे, आपलं हे गाव आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे इथं मतदारसंख्याही जास्त आहे. साधारणतः आपल्याला या मतदारसंघाची जी काय रचना आहे ही आमच्या गावावरती जास्तीत जास्त काय निकालाचा कौल हा अवलंबून आहे. गेले 2002पासूनच्या जर निवडणुका बघितल्या तर 2002, 2007, 2012, 2017 ह्या निवडणूक 2017 एकतर्फी सोडली. म्हणजे ती आमचे सर पाटील, माननीय भगवान पाटील सर आणि आता भाजपचे नेते PG शिंदे यांच्यामध्ये दोघांच्यामध्येही सरळ लढत होती आणि ती जवळजवळ 1050 मतांना काय झालेली होते, एकतर्फी सरकार जिंकलेले होते. गगनबावडा तालुक्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो की आपला कोल्हापूर जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्र हा पूर्वगामी विचारसरणीचा हा काय आहे भाग आहे आणि ती विचारसरणी अजूनही आपल्या या भागामध्ये काय आहे जिवंत आहे. आम्ही कायम ह्या भागामध्ये म्हणजे कुणीही जरी एखादा नेता उभा राहिला तर आमच्या गावचे हिंदराव सूर्यवंशी, त्यानंतर मह शिंदे, ते लहूबाळा देसाई ह्या लोकांची नावं घेतल्याशिवाय ती भाषणं सुरू करत नव्हते आणि अशाच वैचारिक मानसिकतेची आज ही माणसं काय करतात, काम इथं करतात. त्यामुळं इथं जे काही सध्या भाजपचं चाललेलं जे राजकारण आहे ते इथं टिकाव धरू शकेल असंही वाटत नाही आणि हा मतदारसंघ नव्हे, हा संपूर्ण तालुका 100% काँग्रेसच्या माध्यमातून इथं काय करणार आहे, म्हणजे मतदान करायला असं वाटतं. काँग्रेसच्या बाजूनच मतदान करणार हे निश्चित आहे. एकंदरीत इथलं राजकीय वातावरण काय म्हणतं, इथं अर्थकारण काय म्हणते, माणसांच्या अडीअडचणीला कोण उभा राहते असं वाटते तुम्हाला? या ठिकाणी आता बघितलं तर तसं आज विलास पाटलाच्या माध्यमातून पूर्ण तळागाळापर्यंत सहकार क्षेत्रामधून त्यांनी काम केलं आहे आणि बऱ्यापैकी त्यांनी प्रत्येक घर टू घर नेता न बघता त्यानं खाली तळागाळात खालच्या लोकांना मदत केली. घरी जाऊन एखादं घराचं असेल काम, लग्नाचं काम असेल, कोणा आजारी असेल तर स्वतःहून जाऊन त्यानं पैशाची आर्थिक मदत केलेली आहे. ज्याचं जाऊन त्यानं स्वतः गाडी त्यानं ॲम्ब्युलन्स वगैरे घेतलेले आहे, लोकांना उपयोगाला पडणारे असं साधन त्यानं करून दिलेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये त्यानं नेहमी माणसांच्या या पर्यंत टच असतो तो. म्हणजे जनसंपर्क कायम आहे. हो, जनसंपर्क काम आहे, कायम त्यांचा आहे संपर्क आहे. जनसंपर्क आणि आहे. त्याचं नाव निघल्याबरोबरच त्याच वेळेला प्रत्येक लोकांच्या मनात हा की विलास पाटीलच आहे. त्यांनी डोक्यात समोर तर कोणीही व्यक्ती झालेला नाही. काय वाटते तुम्हाला, इथली जनता कुणाला कौल दिलं वाटतं? आताच्या परिस्थितीला काँग्रेसलाच मदत करतील लोक. वाटते खात्री आहे तुम्हाला? खात्री 100%. कारण काय, कारण का दुसऱ्या बाजूला भाजप सुद्धा सक्रिय आहे, भाजप सुद्धा प्रचार करतात. आता ह्या भागात गगनबावडा तालुक्यात आता कारखाना DY पाटील सहकारी कारखाना हे लोकांच्या हितासाठीच आहे आता ओके. म्हणजे इथला अर्थकारण त्याच्याशी कनेक्ट असं म्हणायचं. करेक्ट नाही जर तो कारखाना जर आता नसेल तर त्या लोकांचा ऊस जाणार नाही. कुंभीवाले काय नरके साहेबांचा कारखाना काय नेऊ शकत नाही ऊस एवढा, म्हणजे एवढ्या लांबचं होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. परत तुमच्या दालमिया कारखाना नेऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात माणसांचे जे ऊस जाणं आहे त्यातनं पैसे परत येणं आहे, हे जे चक्र आहे आणि ह्या चक्रामुळं सगळी माणसं त्यांना सपोर्ट करतील असं वाटतं. सपोर्ट करतील. मग एकंदरीत आहे का तसं वातावरण? आहे सोनाली पाटील इथं निवडून येणार. सोनाली पाटील आणि छायाप्रकाश देसाई ही दोन्ही सीटा निवडून येणार. खात्री आहे तुम्हाला? 100% खात्री आहे. सर्वसाधारण महिला प्रतिनिधी म्हणल्यानंतर की त्यांचा कोण वडील असेल किंवा त्यांचा कोण पती असेल ही सर्वसाधारण काम बॅकअप सिस्टीम. बॅकअप सिस्टीम ही अशी अजूनपर्यंत चालू होती. बरोबर. परंतु आम्ही ज्या वेळेला हा उमेदवार आम्ही ठरवला त्यावेळेला तो एक उच्च शिक्षित म्हणजे ती आता त्यांची LLB पूर्ण झालेली आहे आणि त्यांचं शिक्षणाचा अनुभव ह्या सर्वसाधारण जनतेला कसा होईल किंवा त्यांचा उपयोग म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा वापर ह्या सगळ्या भागाला कसा हे होईल ह्या दृष्टीनं आपण तो काय केलेला आहे, चेहरा निवडलेला आहे. त्यामुळं जसं आमचे मित्र सांगतात त्या पद्धतीनं ते 100% की सभागृहामध्ये हे सभागृह गाजवणारीच काय राहणार आहे, आमचा प्रतिनिधी राहणार आहे हे आम्हाला खात्री आहे. तुम्हाला काय वाटते, तुमचं काय वातावरण किंवा अंदाज एकंदरीत काय? छापी पडणारच त्यांची आणि विजया निश्चितच आहे. निश्चित आहे हो. का? कारण काय वाटते तुम्हाला? त्यांचं आता कसं आहे, त्यांचं काम करण्याची पद्धत आणि लोकांना सहकार्य करण्याची भूमिका आहे. त्या भूमिकेतून ते म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचले. लोकांना सहकार्य करण्याची भूमिका तुम्ही म्हणताय. गेल्या किती वर्ष हे इथं कनेक्ट आहेत किंवा त्यांचा जनसंपर्क म्हणाल किंवा कामाच्या पद्धती जी आहे किंवा लोकांसाठी धावून जाणं असेल, कधी आता निवडणुकीपुरतं आहे का गेली का पूर्वीपासूनच आहेत ते. पूर्वीपासून हे सुरू आहे? सुरू म्हणजे असं इलेक्शन लढाई न करता इलेक्शनच्या डोक्यात काही नव्हतं. विद्यार्थी दशेपासून म्हणजे आता जे आमचे उमेदवार आहेत
त्यांचे वडील जे आहेत ते विद्यार्थी दशेपासून या सहकार्याच्या माध्यमातून काय करतात ते काम करत आलेले आहेत. तुम्ही विलास पाटलांचं नाव घेतलं, त्यांच्या एकंदरीत कामावर बोलायचं झालं आपल्याला, काय वाटतंय तुम्हाला? तो माणूस कामाचा आहे, सक्रिय आहे? कामाचा त्यांचा प्रतिसाद चांगला आहे, तरी सुद्धा त्यांचं एक लोकांना मदत करण्याची जी दृष्टिकोन आहे, हां, गोरगरिबांच्या पात्र पोचायची किंवा गोरगरिबांना सहकार्य करण्याची, हां, ही जे काही त्यांची भूमिका आहे हां. ते चांगल्या प्रकारे आहे आणि सर्वसामान्यांना ते मानतात, सर्वसामान्य मानतात त्या ह्यांना विलास पाटलांना. का? कारण त्यानं गेल्यानंतर त्यांचा बाबा तो परत आला आहे असं कधी झालेलं नाही. म्हणजे कामं ज्याच्याकडे गेलेत ते समाधानी होतात. समाधानी आहे. आणि काहीतरी एखादा आजारी पडला किंवा आणि काहीतरी आता आम्ही वारकरी संघटनेचं हे आहे, वारकरी माध्यमातून आम्ही जर गेलो तर काही फुल नाही फुलाही पकडते आम्हाला देत असतात. थोडक्यात ज्या समस्या आहेत त्या उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करतात. करतात आणि मन जिंकायचं त्यांनी काम केलेलं आहे लोकांचं. मला सांगा, यांचं किती वर्ष काम इथं सुरू आहे? काय विलास पाटील सक्रिय आहेत, किती वर्ष आहेत? आता 10 वर्षापासून त्यांचं काम चालू आहे. काम चालूच आहे. इथला जो भूमिपुत्र आहे हा भूमिपुत्र अजून त्यानं काही सगळं सोडून पैशाच्या पाठीमागं अजून गेलेला नाही, हे माझं ठाम मत आहे. अजून विचाराच्या बाजूनं इथली जनता अजूनही आहे. त्यामुळं अगदी सामान्यातला सामान्य माणूस आज जिल्हा परिषदची निवडणूक लढवू शकतो. म्हणजे याचं एक वैशिष्ट्य काय आहे, एकदम साधा माणूस. म्हणजे विलास पाटील फार मोठा माणूस आहे, त्याच्या पाठीमागं फार मोठं गाव आहे असं काही नाही. 700-800 मतदारसंख्या असलेलं गाव आहे आणि तो आता PG साहेबांच्या सारख्या मोठ्या माणसाच्या विरुद्ध काय करायला लागला आहे, अगदी हिमतीनं निवडणूक लढायला लागलेला आहे. उमेदवारीची संधी देताना एक युवा चेहरा समोर आणला आहे, या निर्णयाकडे कसं बघताय तुम्ही? नाही, आम्हाला पण तेच पाहिजे, एक नवीन होतकरू असा एक नवीन चेहरा. कारण याच्यापूर्वी आता मी 2002ला जिल्हा परिषद लढवली माझ्या मिसेसनं. त्याच्यानंतर आमचे पाटील सरांनी लढवले, आमचे नेते ते संघीचे त्यांनी लढवले. त्यानंतर आता 2-4 आम्ही जिल्हा परिषद बघितल्या तर हे सगळे आता थोडंसं रुळलेली लोकं होती, 2 नंबरच्या फळीमध्ये लोकं होती. आजचा हा चेहरा एक नवीन त्या विलास पाटलांची कन्या, एक चांगले होतकरू आहे, अभ्यासू आहे, पर्सनॅलिटी आहे. सगळ्या ह्याच्यातनं बघितलं तर आज नवीन चेहरा एक लोकांना आवडण्यासारखा आहे आणि तो 100% त्या विजयी होणार. आणि विजयानंतर सुद्धा त्यांनी सभागृहात एक छाप चांगली पडण्यासारखा उमेदवार आम्ही बंटी साहेबांनी आमच्या दिलेला आहे. यांच्याशी चर्चा केल्यानंतर एक लक्षात येतं आहे की इथला उमेदवार देत असताना किंवा इथल्या लोकांनी संधी देत असताना इथली विचारधारा जी आहे, इथे काम करण्याची जी पद्धत आहे, इथं रुजलेला सहकार आहे, येथील सहकाराचं जे जाळं आहे, या सगळ्याचा विचार केला गेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही मतदान करणार असल्याचं त्या सांगतायत. अर्थात काँग्रेसकडून एक युवा चेहरा उमेदवारीचा संधी म्हणून देण्यात आलेला आहे आणि त्यासाठी इथली माणसं सकारात्मक असल्याचं आपल्याला आजच्या घडीला जाणवतं आहे. मी तिसंगीत इथंच पूर्णविराम देतो. भेटूया या मतदारसंघातल्या आणखी काही ठिकाणी जात तिथल्या वातावरणाचा अंदाज घेऊया. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.